सबस्क्राईब करा आकार DG9. आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा. प्रणाम. 2 दिवसापूर्वी एक 40 ठिकाणी इन्कम टॅक्सचे छापे पडले. 40 ठिकाणी. आणि चर्चा अशी झालेली आहे मीडियामध्ये की ही 40च्या 40 ठिकाणं ज्या 8 बिल्डर्सची आहेत त्यांच्या ऑफिसेस, कार्यालय, निवासस्थानं अशी सगळीकडे ही इन्कम टॅक्सच्या रेड्स झाल्या. हे सगळे 8 बिल्डर हे 4 महाआघाडी मंत्र्यांशी संबंधित आहेत आणि म्हणून त्यांना एक काय म्हणतात त्याला टार्गेट करून असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्या बिल्डरांवर रेड झाल्या की त्या बिल्डरांवरच्या रेड्समधून या मंत्र्यांशी असलेला त्या बिल्डरांच्या काळ्या पैशाचा संबंध जोडता येईल, उघडकीस आणता येईल. म्हणूनच ते केलं. उघडच आहे. आणि हे सगळ्या कारकिर्दीमध्ये काँग्रेसच्या सगळ्याच्या कारकिर्दीत हे झालेलं आहे की यांच्या पक्षाचे त्यांच्या पक्षाचे असे ज्या वेळेला सरकार वेगळी असतात त्यावेळेला अशा रेड्स होतात आणि तो पैसा त्या लोकप्रतिनिधींनी, मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी गुंतवलेला शोधता येतो का त्या बिल्डरकडे. कारण तुम्ही नेहमी विचारता ना की एवढे पैसे हे खातात, हे जातात कुठे, कुठे इन्व्हेस्ट करतात एवढे करोडो रुपये. आणि मी तर कधी बोलताना सांगतो की महिन्याला 100, 200, 300 करोड रुपये पण खाणारे असे मंत्री पूर्वी पण होते. मी असं नाही म्हणत की महाआघाडी सरकारमध्येच होते, पूर्वीच्या मंत्रिमंडळात पण होते, आता पण आहेत. आणि आता ही जी धाडसत्र झालेलं आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचे 2 आहेत, राष्ट्रवादीचे 2 आहेत आणि काँग्रेसचा 1 आहे. अशा 5 मंत्र्यांचं इंडिकेशन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आता कसं आहे ना की या मोठ्या लोकांचा हा जो अफाट पैसा असतो तो रिचवायला आणि पचवायला त्यांना सगळ्यात जर कुठला सोपा मार्ग पडत असेल तर तो हे बिल्डरांकडे गुंतवणूक. याचं कारण बिल्डरांना काळ्या पैशाची मोठ्या प्रमाणावर गरज असते. म्हणजे साधारणतः त्यांचा व्हाईट मनी हे सगळं आता ऑन पेपर आलं आहे, अमुक आलं आहे, तमुक आलं आहे. आता पहिल्यासारखं ब्लॅक अँड व्हाईटचं प्रमाण 60-40 राहिलेलं नाही असं जरी चर्चा असली. आणि आता साधारणतः 80-20पर्यंत ते खाली आलं आहे. कसलं म्हणजे ग्राहक जो असतो तो 80% व्हाईट देतो आणि 20% ब्लॅकमध्ये देतो. हे आता साधारणतः इथपर्यंत येऊन ठेपलं आहे, जे पूर्वी 60-40, 50-50 असं होतं. याचं कारण असं आहे की एकतर सरकार आता एका निकषावर त्या एरियातल्या बिल्डिंग्ज आणि फ्लॅटच्या किमती ठरवतो, त्यामुळे फार त्याच्यामध्ये त्यांना हे करता येतं. आणि दुसरी गोष्ट 90% लोक हे कुठून तरी कर्ज घेऊन हे करत असतात, त्यामुळे त्यांना जेवढं जास्त कर्ज मिळेल म्हणजे जेवढी जास्त अमाऊंट ते व्हाईटमध्ये दाखवतील तेवढे त्यांना त्याचा कर्जासाठी फायदा होतो. त्यामुळे हे प्रमाण बदललं आहे. पण बिल्डरना पैसे द्यावेच लागतात ना. आज कुठल्याही बिल्डरला साधारणतः पर स्क्वेअर फूटच्या हिशोबाने पैसे द्यावे लागतात. पर स्क्वेअर फूटच्या हिशोबाने ते त्याला कलेक्टर कचेरी, जर महसूल खात्याशी संबंध असेल तर, जर महापालिकेचा संबंध असेल तर, आणि असतोच तो सगळं मंजूर करण्यापासून तर त्यांना, आणि स्थानिक तिथले जे राजकीय पक्ष असतील त्यांचे मुखंड, खंड, गुंड, पुंड त्यांना असं सगळ्यांना वाटावं लागतात. आणि ही अमाऊंट एकूण त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या जवळजवळ 30 ते 40% असते. आणि ही त्यांना ब्लॅकमध्ये द्यावी लागते आणि ही रोखीत द्यावी लागते. आता त्यांना हे पैसे रोखीत जर द्यायचे असतील तर रोखीमध्ये त्यांना पैसे आले पाहिजेत. आणि रोखीतून पैसे येण्याचा सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे रोखीने भ्रष्टाचार करतात. ज्यांचे पैसे हे रोखीने येतात तेच अशा तऱ्हेने रोखीने पैसे गुंतवू शकतात किंवा गुंतवतात. आणि त्यांनाही मार्ग हवा असतो की याचं एक कुठेतरी 2 प्रकारे या मंत्र्यांना किंवा राजकीय नेत्यांना म्हणू आपण जनरलमध्ये रिटर्न्स दिले जातात त्यांच्या काळ्या पैशाचे. एक तर प्रॉपर्टीमध्ये बेनामी फ्लॅट्स काही तयार केले जातात आणि ते फ्लॅट्स
त्यांना त्यांच्या नातेवाईकांना म्हणा किंवा ते सांगतील ते, म्हणजे अगदी नोकराचा सुद्धा 3 BHK फ्लॅट वगैरे मोठ्या याच्यामध्ये 2.5-3 करोडचा असू शकतो. एक नाव लागतं, एक जिवंत माणूस लागतो, तेवढा ते कुठेतरी त्यांच्या त्या सगळ्याच्यामध्ये करतात. पूर्वी अगदीच बेनामी करायचे, म्हणजे हयात नसलेल्या लोकांचेच किंवा जे अस्तित्वातच नाही अशा लोकांची नाव पत्ते आणि हे पुरवून करायचे. आता हल्ली काय म्हणतात, वॉचमनपासून तर ते कामवालीपासून तर ते अनेकांच्या नावाने ते बेनामी फ्लॅट्स घेतले जातात. नातेवाईक जेवढे हल्ली आता जेवढे असतील मंत्र्यांना तेवढे चांगलं असतं, दलाल म्हणून पण ते उपयोगी पडतात, अधिक लॉयल्टीने कामं करतात. तर साधारणतः ॲव्हरेज त्यांना जर मंत्र्याला त्याच्या खात्यानुसार एक 100-200 कोटी रुपये जर मिनिमम मिळत असतील तर एवढे पैसे तो गुंतवणार कुठे? असा कोणता मार्ग आहे त्यांच्यापुढे? बरं, ज्या प्रकारच्या प्रॉपर्टीज, फार्म हाऊसेस घेतली समजा, फ्लॅट्स घेतले, हे घेतलं ते घेतलं, परत देशामध्ये सगळ्यांना ते जमत नाही, ती मेंटॅलिटी पण आपल्या इकडे नाही फारशी. परदेशात पैसे पार्क केले नाही होत तसं. तर त्यामुळे त्यांना काय ते स्विस बँका आणि मॉरिशस आणि इकडले तिकडले शेल कंपन्यांबाबत शिकलेत ते. आता पैसा फिरवायला, मनी लॉन्ड्रिंग करता शेल कंपन्या कशा वापरायच्या हे सांगणारे कन्सल्टंट त्यांना भेटलेले आहेत. त्यामुळे ते शेल कंपन्यांचा वापर आता आपले मराठी मंत्रीसुद्धा मोठ्या प्रमाणावर करायला लागले. ते आपण आता अनिल देशमुख आणि इतर प्रकरणात बघतोच आहोत की त्यांनी पण शेल कंपन्यांचा वापर केला. आणखीनही पुष्कळ लोक करत आहेत. तर मग काय करतात ते बिल्डरला हे पैसे देतात. आणि बिल्डरांच्या संदर्भामध्ये असे की अनेक वेळा, म्हणजे मी मागे एकदा तुम्हाला म्हणणार होतो की मुंबईतल्या एका फार मोठ्या अशा भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा अपमृत्यू झाला आणि जवळजवळ त्याचे एका बिल्डरकडे साधारणतः 3 ते 4 हजार कोटी रुपये होते. आणि ते सगळेच्या सगळे त्या बिल्डरला मिळाले. आणि तो असा काय म्हणतात त्याला, उंदीर असलेला बिल्डर एकदम हत्ती झाला आणि मुंबईतला टॉप 5 बिल्डरमध्ये गेला. ते मी सांगितलं होतं. हे असे पैसे पण ज्या वेळेला संपूर्ण कुटुंब इन्व्हॉल्व नसतं त्या ब्लॅक मनीमध्ये, तेव्हा असे पण प्रकार घडतात. आणि असे खूप प्रकार घडतात, बऱ्याच वेळा घडतात. हा ब्लॅक मनी हापापाचा गप्पा होण्याचे प्रकार पण असतात. पण जनरली हल्ली एक पद्धत अशी आहे की कुटुंबामधल्या लोकांना कुठल्या बिल्डरकडे आपल्या पिताश्रींचे आणि काही ठिकाणी मातोश्रींचे पण पैसे गुंतवलेले आहेत हे माहिती असतं. आणि त्यांचं एक कसं आहे ना, तुम्हाला त्यांची मोडस ऑपरेंडी सांगतो. आता दिवाळी येते, साधारणतः दिवाळीच्या आधी या पैशाचं जे व्याज असतं, जे कॅश किंवा काइंड स्वरूपात असतं, ते त्या मंत्र्यांना किंवा त्या नेत्यांना दिलं जातं. म्हणजे अगदी 100, 200, 500 किती हजार कोटी जरी इन्व्हेस्ट असतील तरी ती अशी प्रथा आहे. ती व्यापाऱ्यांमध्ये पण आहे की दिवाळीच्या आधी पहिलं जे सगळे हिशोब आहेत ते क्लिअर करायचे. आता कसं आहे की आता दिवाळी येत चालली. आता दिवाळीच्याकडे वाटचाल करत असताना या सगळ्या ज्या ब्लॅक मनी आहे त्या लोकांसाठी परत वेगवेगळ्या मार्गाने, काही ब्लॅक, काही व्हाईट, काही कॅश, काही काइंड, काही फ्लॅट, काही वेगवेगळ्या प्रकारे त्या पैशाचं रिटर्न देण्याची वेळ आता जवळ येते. त्यामुळे ती जमवाजमव सुरू झालेली आहे. त्यामुळे हीच ती वेळ की ज्या वेळेला इन्कम टॅक्सने छापे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये या मुवमेंट्स ऑफ द मनी एक त्याचे नव्याने काही हे तयार केले जातात, काय म्हणतात, मॉड्यूल तयार केले जातात. नव्याने त्या संदर्भामध्ये काही दाखवलं जातं की हे इथून तिथून त्या सगळ्या पैशाला कुठेतरी ज्या वेळेला ते रिटर्न करायचे असतात तेव्हा कॅशसुद्धा अशीच इकडून कॅश आली तिकडे कॅश गेली असं नाही, त्यांनाही ते फिरवावे लागतात कारण ते कुठेतरी वापरावे लागतात. आता ब्लॅक वापरायला परत ब्लॅक दिले हा वेगळा विषय, पण अनेक वेळा त्यांना त्या पैशाचं कशात तरी रूपांतर, मनी लॉन्ड्रिंग हा शब्द आला कशातून, तर ते मनी लॉन्ड्रिंग केलेलं असतं. तर मग यांना पैसे देताना सुद्धा काही वेळेला असं करावं लागतं की मग त्यांच्या संस्था आहेत, त्यांच्या निरनिराळ्या काही व्यक्ती आहेत, दलाल आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, तर त्यांना देखील ते पैसे देण्यासाठी फिरवावे लागतात. आणि ही योग्य वेळ होती की ज्या वेळेला इन्कम टॅक्सने या रेट टाकल्या. यापूर्वी देखील इन्कम टॅक्सने रेट टाकलेले आहेत, नोटिसा दिलेल्या आहेत. बिल्डर हा तर पूर्वी फिल्मवाले होते बरं का. पूर्वी फिल्मवाल्यांवर फार मोठ्या प्रमाणावर रेट पडायच्या. याचं कारण फिल्मवाले हे ब्लॅक मनीमध्ये असायचे आणि नंतर असं झालं की फिल्मवाले बिल्डरांचा पैसा, नेत्यांचा पैसा
आणि गँगस्टरचा पैसा असा तिघांचाही जो ब्लॅक मनी आहे तो वापरायला लागले आणि तो काळा घ्यायचा आणि काळ्यामध्ये खर्च करायचा असाच बराचसा प्रकार त्यांच्यामध्ये सुरू झाला. आताही तुम्ही जर राजकीय नेत्यांच्या मुलांकडे किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे बारकाईने जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की जवळजवळ निम्म्याहून अधिक मंत्र्यांचे आणि नेत्यांचे म्हणतो त्याच्यामध्ये बऱ्याच कॅटेगरीचे लोक येतात. खासदार येतात, आमदार येतात, नगरसेवकसुद्धा येतात. हे फिल्म लाईनमध्ये कुठेतरी कुठल्या तरी मोठ्या नोन प्रोड्युसरचे पार्टनर, कधी ओपनली, कधी येतं नाव त्यांचं श्रेयनामावलीत की बाबा अमुक अमुक नेत्याचा, म्हणजे ते कळतं आपल्याला की याचा हा नातेवाईक आहे आणि हा त्याच्यामध्ये कुठेतरी पार्टनर आहे. कधी कधी ते येत पण नाही नाव, ते सायलेंट पार्टनर राहतात, ते कळत पण लोकांना. पण मोठ्या प्रमाणावर पैसा फिल्म इंडस्ट्रीमध्ये गुंतवला जात होता. आता कसं झालं आहे, गेल्या 2 वर्षामध्ये करोनामुळे फिल्म इंडस्ट्रीमधल्या इन्व्हेस्टमेंट थांबल्या. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता नव्याने इन्व्हेस्टमेंट कुणी मागत पण नाही आणि करत नाही. मग कुठे राहिले आहेत? मग आता मॅक्झिमम ज्या इन्व्हेस्टमेंट राहिलेल्या आहेत त्या बिल्डर लोकांकडे राहिलेल्या आहेत. बिल्डर आणि कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये अजूनही तुम्ही कितीही म्हणालात की ते विकलं जात आहे, नाही विकलं जात आहे, तरी आजूबाजूला जर बघत गेलात तुम्ही रस्त्याने असं नुसतं इकडे तर चारी बाजूला बिल्डिंग उभ्या राहताना दिसतील. त्या बिल्डिंग आज ना उद्या विकल्या जाणार आहेत. आज ना उद्या त्या बिल्डिंगसाठी सगळं काही जे काय केलं जातं ते केलं जाणार आहे. तर त्याच्यासाठी पैसे लागत आहेत. आत्ता चालू असलेला आणि मंदीमध्येही अंतर्गत चांदी असलेला धंदा हा बिल्डरचाच आहे. त्यामुळे नेते मंडळी आता बिल्डरच्या आणि कन्स्ट्रक्शनच्या धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवत आहेत. अजूनही बरेचसे पैसे गुंतवण्याचे त्यांचे मार्ग आहेत, अजूनही बरेच मार्ग आहेत, पण जास्त करून बिल्डरकडे. त्यामुळे हे जे 40 छापे टाकले बिल्डरांकडे, यातून काय निघेल असं वाटतं तुम्हाला? एक प्रश्न विचारतो की काय निघेल? आपल्याला खूप मोठ्या रकमा रोखीने त्या बिल्डरांकडे सापडल्या अशा बातम्या येतील. हल्ली तर म्हणजे तुमचं ईडी आणि हे ते काहीतरी प्रमाणामध्ये तुम्हाला थोडे क्ल्यू देतात की बाबा हे असं झालं, तसं झालं, अमुक सापडलं, तमुक सापडलं, तरी पण थोडंच देतात. पण इन्कम टॅक्समध्ये तर फार डिटेल देतच नाही. साधारणतः एवढं हे सापडलं असं म्हणून ते थांबतात. पण याच्यामध्ये एक पुढली गोष्ट अशी घडते की शेवटी सरकारी यंत्रणा आहे. आज सर्वाधिक भ्रष्टाचार जर कुठे होत असेल तो त्या यंत्रणांमध्ये होतो की ज्या यंत्रणा या काळ्या पैशाला, काळ्या व्यवहारांना, अपहाराला, भ्रष्टाचाराला आणि आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी ठेवलेले आहेत किंवा नेमलेले आहेत, त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार चालतो. तुम्ही इन्कम टॅक्सचे धाडी इतरांवर पडतात, पण ज्या दिवशी इन्कम टॅक्सचे अधिकारी वरचे त्यांना सद्बुद्धी सुचली आणि त्यांनी जर सद्सद विवेकबुद्धीला स्मरून ठरवलं की नाही, आमच्यामध्ये पण काळा पैसा घेणारे आणि असणारे जे लोक आहेत, ज्यांची संख्या किमान 70 ते 80% आहे इन्कम टॅक्समधली, सेल्स टॅक्समधली, GSTमधली आणि एक्साईजमधली, म्हणजे आबकारी कर, तर त्यांचेच लोक याच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहेत असं लक्षात येईल. म्हणजे यांचेही पैसे अनेक बिल्डरांकडे इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, इकॉनॉमिक ऑफेन्स विंगपासून सगळ्यांच्याकडे. त्यांची घरं बघा, त्यांच्या इमारती बघा, त्यांचं वैभव बघा. आता तो वाजे पकडला गेला तेव्हा लोकांना कळलं की याच्याकडे 10 गाड्या होत्या आणि त्याच्याकडे एवढी प्रॉपर्टी होती. पण जर खरोखरच मध्यंतरी ना एक गृहस्थ मला भेटले होते, तर ते जरा थोडेसे नर्वस दिसत होते. त्यांना म्हटलं काय झालं? ते म्हणे नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये एक आता नाव नाही घेत मी कारण मग ते फारच हे होईल. ते म्हणे अमुक एक महापालिका आहे, तर तिचं आयुक्त पद मला पाहिजे होतं, तर त्याच्याकरता मी फार प्रयत्न केले. मग म्हटलं एवढे डिप्रेशनमध्ये का गेले? काय हो म्हणे, मी जवळजवळ 20 कोटी रुपये द्यायला तयार होतो. म्हटलं 20 कोटी रुपये? आणि तुम्ही या अशा एका जुळ्या शहराच्या ठाणे जिल्ह्यातल्या कमिशनर पदाकरता, महापालिकेच्या आयुक्त पदाकरता?
काय हिशोब तरी काय, कारण तुमच्या रिटायरमेंटला 1 वर्ष आहे. तर ते म्हणाले नाही, आता समजा मी जर 20 कोटी घातले असते तर मला अजून 8 महिने आहेत, तर तो साधारण एक 100-150 कोटी रुपये मला मिळाले असते त्या महापालिकेमध्ये, म्हणून मी 20 कोटी द्यायला तयार होतो. मग म्हटलं कुठे काय झालं, काय का नाही मिळाले? ते म्हणे नाही हो, मी 20ची बोली बोललो होतो, माझी 20 कोटीची ऑफर होती म्हणाला, पण दुसऱ्याने 25 दिले. मग नाही म्हणे त्याला मिळालं ना, ते त्या जुळ्या शहराचं महापालिकेचं आयुक्तपद त्याला मिळालं. मग म्हटलं तुम्ही 25 द्यायला तयार नव्हता का? नाही म्हणे मला कळलंच नाही ना, मला साधारण जो अंदाज दिला होता की बा एवढे द्यावे लागतील, तेवढी माझी तयारी केली होती मी, की बा 20 द्यायचे, 10 आधी द्यायचे, अपॉइंटमेंट नंतर 10 द्यायचे. तर दरम्यान त्याने एकदम 15 आणि ते 1 रकमी दिले, तर त्याची अपॉइंटमेंट झाली. काय बघताय? तो माणूस हिशोब करतो की माझ्या रिटायरमेंटला 8 महिने राहिलेले आहेत आणि तेवढ्या काळामध्ये मी 20 कोटीची अमाऊंट 125-150 कोटी रुपये वसूल करेन. हे एका जुळ्या MMRD एरियामधल्या एका महापालिकेच्या संदर्भात. आणि तो अधिकारी काही खोटं बोलायचं कारण नव्हतं, याचं कारण ज्या मित्राच्या माध्यमातून तो मला भेटला होता त्याच्यासमोर तो असा ओपनअपच होत होता, फुल ओपन होत होता. असं आता ते अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार वेगळा विषय आपण करणार होतो केव्हा तरी. ते कशा रीतीने काय करतात, उदाहरणार्थ RTOसाठी, ट्रॅफिकसाठी काय बोली लागते वगैरे ते सगळं आता थोडं येतं आहे, पण जास्त अजून आलं नाही. मी जर सांगेल अहो याच्यापेक्षा एक धमाल गंमत सांगतो. गंमत कसली हो, हे त्याला काय गंमत नको म्हणूया आपण, गंमत काय म्हणायचं त्याला. एका अधिकाऱ्याच्या फार्म हाऊसवर मी त्याचे एक 2-4 मित्र मिळून आम्ही गेलो होतो. तर कसं आहे ना की ज्यांच्याकडे हा असा अफॉर्मस काळा पैसा असतो त्यांना एक ती विकृती असते की त्यांनाही ते दाखवायला खाज असते. त्यांनी आम्हाला त्याच्या हॉलला असलेल्या अटॅच रूममध्ये नेलं की जे वर्करनी बेडरूमसारखं दिसत होतं. आणि तो म्हणाले ही आमची गेस्ट रूम आहे. म्हटलं अच्छा. आणि त्या गेस्ट रूममध्ये असे मोठमोठे फोटो होते, 2 इकडे 2 नाही 4 फोटो होते. You will not believe, but you have to believe me because I really speak always truth to you. I am very honest to you. तुम्ही माझे मायबाप आहात असंच मी समजतो की तुमच्याशी मी नाही खोटं बोलायचं. तर त्यांनी स्वतःहून त्या फ्रेम काढल्या, प्रत्येकाला एक चौकोन होता आणि तिथे एक असं एक पुलिंग हे ठेवलेलं होतं. तो म्हणाले ह्या खोलीच्या 4ही भिंतींमध्ये 500 आणि 100 याच्या साधारणतः तर म्हणाला एक 500 कोटी रुपयाच्या नोटा आहेत. असं प्राऊडली बघितलं आमच्याकडे. मी म्हटलं तुम्हाला भीती नाही वाटत? हे असे तुम्ही हे करता? हां, माझी आतापर्यंत 4 वेळा इन्कम टॅक्सची इन्क्वायरी झाली, 2 वेळेला अँटी करप्शनची इन्क्वायरी झाली. शेवटी ती माणसंच असतात ना हो. कोण सांगतो आहे? तेच ते 500 कोटी भिंतीत ठेवलेल्या माणसं. शेवटी ते माणसंच असतात ना. 3 भिंती वाचल्या, 1 भिंत खर्च झाली. अँटी करप्शनपासून, इन्कम टॅक्सपासून जेवढ्या काही इन्क्वायऱ्या माझ्यावर बसल्या सगळ्यांचा निर्वाळा आहे की मी निर्दोष, आणि तोच दाखवत होता. शेवटी काय म्हणतात त्याला, ज्यांच्याकडे हे तपास आहे तेच जर त्याच्यामध्ये, आता बघा ना तुम्ही की वाझे प्रकरणामध्ये त्या मर्डरचा तपास अधिकारीच तो, आणि त्याला नेमणारे नाही माहिती की त्यांनीच सगळं केलेलं आहे. हे अशी सगळी मिलीभगत. ओके, थोडं मी अधिकाऱ्यांकडे गेलो, अधिकाऱ्यांकडे मला वेगळं बोलायचं आहे. तर मंत्री आणि मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे नातेवाईक, हे त्यांचे जे करोडो रुपये येतात, एक ॲव्हरेज आपण काय करायचं, आपण काय नेहमी पथ्य पाळतो, आपण असं एक पथ्य पाळतो की नाही सगळ्यांचं नाव नाही घ्यायचं किंवा सगळे असं नाही म्हणायचं. आपण काय म्हणायचं, अपवाद सन्माननीय वगळून पण बरेचसे, असं एक मोघम विचारतं. आज ॲव्हरेज महाआघाडी सरकारमधल्या मंत्र्यांचं अपवाद वगळता 1, अपवाद वगळता 2, अपवाद वगळता 3, ओके, 100 कोटी रुपये महिन्यापेक्षा अधिक उत्पन्न आहे असं लोक सांगतात. आणि दिसतं दलाल, पंटर, कामं घेऊन जाणारे, कंत्राट देणारे, हे सगळे जे आहेत त्यांच्याशी तुमचे संबंध आहेत का, तुमची ओळख आहे का? मग तुम्हाला हे सगळं करतं की अमुक एक टेंडरमध्ये, बरं टेंडर कशी मॅनेज करतात तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला टेंडर कशी मॅनेज करतात हे माहिती आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचीच असतात.
आणि किंवा एक कार्टेल बनवतात आणि त्याच्यामध्ये ते वाटून परत सब डिव्हिजन करून घेतात. पण त्याच्या अगेन्स्ट किती 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 करोड दिले जातात, कुठल्या खात्यामध्ये तुम्हाला शंका येणार नाही. आता मला खात्याचं नाव आत्ता एवढ्या करता घेता येत नाही आहे की ते डिफेमेशन केसचा विषय होतो. आणि मग माझ्या हातात कागदपत्र पाहिजेत. पण ॲव्हरेज महाआघाडी मंत्र्यातलं अपवाद वगळता सगळे नाही. बरेचसे हो 100-125 कोटी 150 कोटी महिन्याला उत्पन्न आहे. मोठं विधान केलं ना मी. चौकशी करा, मंत्रालयातून माहिती घ्या. टेंडर प्रोसेस कशा चालल्या आहेत बघा. कशाची कशी टेंडर्स दिली जात आहेत ते बघा. कशी नातेवाईकांना आणि आपल्या प्रिय पात्रांना देखील. आत्ता माझ्याकडे एका मदालसेचं मंत्रालयात धुमाकूळ घालणारं प्रकरण आहे असं मी मागे म्हटलं. त्या प्रकरणातले आणखीन धागेदोरे माझ्याकडे स्पष्ट होत आहेत आणि त्याच्यामध्ये आज दिसतं आहे की एका महाराष्ट्रातल्या विशिष्ट प्रदेशातले 2 मंत्री सध्या त्या मदालसेच्या मिठीत आहेत आणि 5-10 करोडची कॉन्ट्रॅक्ट त्यांनीच अलीकडे तिला दिलं, ज्याचा काहीही एक्झिक्युशनमध्ये पत्ता नाही. पण ते पर्सनल फेवर म्हणून दिली गेली. अशी 200 कोटी 500 कोटी अशी अनेक टेंडर्स आणि अनेक प्रकारचे असाइनमेंट दिले जात आहेत. सगळ्याचंच खरं म्हणजे एक कॅक रिपोर्ट किंवा चौकशा व्हायला पाहिजेत. आता बिल्डरवर छापे हा विषय काल एवढा मोठा झाला तर थोड्या दिवसांनी छोट्या झालेल्या दिसणार तुम्हाला. याचं कारण असं आहे की छापे घालून एक इशारा दिला गेला. छापे घालून काय झालं ना, आता ईडीने सुद्धा एवढ्या लोकांना नोटिसा दिल्या. एवढ्या लोकांच्या प्रॉपर्टीच्या मध्ये कुठेतरी ज्याची 4,000 कोटीची प्रॉपर्टी आहे त्याची 4 कोटीची प्रॉपर्टी जप्त केली. मोठे ढोल वाजवले की 4 कोटीची प्रॉपर्टी केली, याची काय 20 कोटीची केली, याची काय 10 कोटीची केली. अरे पण त्याची 1000 कोटीची आहे ना राजा, त्याचं काय, त्याला काय फरक पडला तुमच्या 4 कोटीच्या. तुमचं समाधान झालं, लोकांचं समाधान झालं, भाबड्या समाजाचं समाधान झालं. त्यांची जप्त केली, बघितलं. मग विरोधकही म्हणाले बघा जप्त केली. पण काय फरक पडत नाही त्यांना, काही फरक पडत नाही. याचं कारण की त्यांच्या असलेल्या प्रॉपर्टीज इतक्या आवाढव्य आहेत की त्याच्यामध्ये असं हे काय म्हणतात ना, त्याला एक डाव भूताचा म्हणतात ना, तसे हे सरकारी तपास यंत्रणांचा एक डाव देतात आणि पुढे होतात. आज 40 ठिकाणी छापे घातले. बिल्डरची संख्या 8 आहे. त्यांच्याशी संबंधित मंत्री पण शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, नाही राष्ट्रवादीचा 1, काँग्रेसचा 1, शिवसेनेचे 2, असे 4. 5वा मंत्री आता मगाशी होतं माझ्या डोक्यात. तर असे ते 4 मंत्री, 8 बिल्डर आणि 40 छापे असं झालेलं आहे. काय होईल? काही होणार नाही. नोटिसा जातील, उत्तरं दिली जातील, खुलासे केले जातील, दिलासे दिले जातील आणि हा विषय वर्तमानपत्रामध्ये एक दिवस आलावर दुसऱ्या दिवशी खाली गेला. परत जे काय जसं चालू आहे तसंच चालू राहील आणि त्याला तुम्ही काही करू शकत नाही, थांबवू शकत नाही. याचं कारण याची एक दुसरी अत्यंत वाईट बाजू आहे. ती पण मी सांगतो की ज्यावेळेला निवडणुका येतात त्यावेळेला लोक कसे वागतात, कसे ओरबाडतात या नेत्यांना. आता त्याचं जस्टिफिकेशन तुम्ही करत असाल की तुम्ही 100 कोटी खाता तर काय हरकत आहे, लोकांना वाटले 50 कोटी निवडणुकीच्या वेळेला तर मला काही म्हणायचं नाही. पण मी एक उदाहरण सांगतो आणि आजचा विषय संपवतो की लोक पण कसे लोकप्रतिनिधींना लुटतात. की माझ्या ओळखीचे एक मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे मी बसलेलो असताना त्यांनी एका व्यक्तीला, त्याचा मुलगा आजारी होता म्हणून त्याला बाय चेक 90,000 रुपये दिले आणि सांगितलं की मुलाचं हॉस्पिटलचं बिल भर. नंतर निवडणूक लागली. निवडणुकीमध्ये मी त्यांचं काही काम बघत होतो तर त्यामुळे त्यांच्याबरोबर जात असताना त्याच कुटुंबाकडे गेलो की ज्याला 90,000 रुपये त्यांनी त्या मुलाला हॉस्पिटलकरता दिले होते आणि ते सगळे अगदी हसत पुढे आले वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं की हे कुटुंब आहे त्याच्याशी आपले ऋणानुबंध आहेत. त्यांचा मुलगा आजारी होता त्यावेळेला आपण 90,000 रुपये त्याला बाय चेक दिले होते आणि चांगलं झालं तर तो बरा आहे वगैरे. तेवढ्यात तो जो कुटुंब प्रमुख होता तो माझ्यासमोर
माझ्यासमोरच होता. तो म्हणाला की साहेब आमची 7 वोट्स आहेत, भाव चालला आहे 2,000चा, आम्हाला सामनेनी समोरून आपल्याला आपला ऑफर आहे 2,000 वोटची, 14,000 होतात आमचे, काय करताय? ते म्हणाले काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? देऊन टाका ना साहेब 14,000. ते म्हणाले 14,000 तू मागतोस, तुझ्या मनात एकदा तरी असा विचार आला की मी 90,000 तुला तुझ्या मुलाला बरं होण्याकरता दिले आणि तू माझ्याकडे इलेक्शनच्या वेळेला 14,000 मागतो? ज्यावेळेला माझं देण्याची वेळ होती त्यावेळेला मी तुला दिले आणि आज तू माझ्याकडे पैसे मागतोस मताचे. मला तुझी मतं नकोत, मला तुझी मतच नकोत. इतक्या कृतज्ञ माणसाची मला मतं नकोत. निवडणुकीमध्ये मतदार कसे ओरबडतात हा सुद्धा एक मोठा विषय आहे. हे सगळं दुष्टचक्र आहे. असो, 40 ठिकाणी छापे, 8 मंत्री, 4 पक्ष, पुढे निष्पन्न किरकोळ दखल. मीडियातून हा विषय 2-4 दिवसात संपेल. मीडियाने तर 99 लोकांनी तर मला वाटतं नावं पण नाही छापलेली असतील, नावं पण नाही छापलेली. हे कोणाचे, हे बिल्डर कोणाशी संबंधित आहे हे पण 99% ह्यांनी छापलेलं नाही. मला कोणीतरी आत्ताच मगाशी फोन करून सांगितलं की कुठेतरी एका वर्तमानपत्रामध्ये त्या मंत्र्यांचे फोटो आणि नावं आलेली आहेत की ते बिल्डर जे आहेत 8 ते या लोकांशी संबंधित असे. आता मी तो अंक मागवला आहे की कुठे आहे मला बघू दे म्हणून. काय बातमी वाचायची, ते काय म्हणतात ना त्याला, जसं टी व्हीवरच्या बातम्या येतात आणि नाहीशा होतात तशीच ही बातमी पण नाहीशी होणार आणि जे काय चाललं आहे, जसं चाललं आहे ते तसंच चालू राहणार. यात दुर्दैवाने काही शंका नाही. माझा मोबाईल नंबर आहे 9820026019. त्याच्यावर फक्त व्हॉट्सॲप पाठवा आणि माहिती पाठवा. उगाच गुड मॉर्निंग आणि हाय बी करू नका मला, आणि फोन तर अजिबात करू नका. धन्यवाद. यूट्यूबवर सर्च करा अनिल थत्ते, अनिल थत्ते, अनिल थत्ते.